10 वर्षात काय केलं फडणवीस साहेबांनी? 10 वर्षात त्या प्रोसिजर जे काय असेल ते काय फॉलो केले नाही? आता आम्हाला सांगतात. आम्हाला आता एक माझ्या बुद्धीनं मला एक समजतं, धनगर जे 36 नंबरला आहेत धनगड, ते धनगर असं वाचावे. हा जी आर काढता येतो तर काढावा, नसन काढता येत तर तसं एक शिफारस पत्र राज्यपालाच्या सहीनं राष्ट्रपतींकडे पाठवावं, केंद्रात पाठवावं दिल्लीत, किंवा हे धनगर याची शब्द दुरुस्ती करून ते बहाल करू शकतात. तसं इतर राज्यांमध्ये झालेलं आहे. मग त्याला 1 दिवसात होतं, 8 दिवसात होतं, 15 दिवसात, महिन्यात, 1 वर्षात, हे माझ्यापेक्षा जास्त सीएम साहेबांना माहिती आहे. त्यांच्याकडे तज्ज्ञ आहेत, वकील लोक आहेत, सगळे अभ्यासू मंडळी, त्यांनी ठरवावं. मला इतकं कळतं, संविधानानं दिलंय, यादीमध्ये आम्ही आहोत, घटनादत्त अधिकार आहे, देवाभाऊंनी ते वचन दिलंय, ते काय करायचं ते करावं, देवाभाऊंनी वचन पाळावं. यासाठी तुमचं शिष्टमंडळ बोललेलो आहे, त्यांना मंगळवारी किंवा बुधवारी यावं, त्या संदर्भात काही चर्चा तुमची झाली का? शिष्टमंडळासोबत बैठकीत जाण्यास तुम्ही तयार आहे? आता हा विषय रात्री झाला, मी आता आपल्या समोर बोलतोय, अजून माझ्या पुढे लोकच, हे आमचं शिष्टमंडळ नाहीये, हे आमचे इथले काम करणारे माणसं आहेत. शिष्टमंडळ म्हणजे जे तज्ज्ञ आहे त्याच्यामध्ये मी पण नाही जाणार आहे. मुंबईला गेलो तर आम्ही जाऊ, जाण्याबद्दल वाद नाही, कारण चर्चेतून मार्ग निघतात. आम्ही असं म्हणत नाही की इथं शिष्टमंडळाने ठयावर चर्चा करावं, असं नाही. आम्ही लोकही पाठवू, त्याच्याबद्दलही काही वाद नाही. मी आज उपोषणाला बसलो, उद्या जर आमच्या सहकाऱ्यांनी म्हटलं की आपण उद्या जाऊन सीएम साहेबांसोबत चर्चा करू, आमचे लोक